Hi friends, I am Seema Gorpadi. Welcome back to our Rudrani Jnanpीठ YouTube channel. In this video, we will learn modal auxiliaries verb. मित्रांनो, आज आपण modal auxiliaries verb पाहणार आहोत. त्या अगोदर तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका. चला तर पाहूया मग modal auxiliaries verb. A modal auxiliary is a helper verb used with the main verb to convey some other meaning or aspect. मुख्य क्रियापदांना अपूर्ण अर्थ पूर्ण करण्यास मदत करणाऱ्या क्रियापदांना सहाय्यकारी क्रियापद म्हणतात. Uses of modal auxiliaries verb. Modal auxiliaries verb चा उपयोग कशासाठी करतात तर कमांड देण्यासाठी म्हणजे आदेश देण्यासाठी, रिक्वेस्ट विनंती करण्यासाठी, परमिशन पॉसिबिलिटी परवानगी देण्यासाठी घेण्यासाठी, प्रोबॅबिलिटी संभावना दर्शवण्यासाठी किंवा शक्यता दर्शवण्यासाठी, एबिलिटी पात्रता दर्शवण्यासाठी, ॲडव्हाइस सल्ला देण्यासाठी, पास्ट हॅबिट म्हणजे भूतकाळी सवयी दर्शवण्यासाठी मॉडल ऑक्झिलरीज वर्बचा उपयोग करतात. मॉडल ऑक्झिलरीज कोणते आहेत ते पाहूया. कॅन, कुड, मे, माइट, विल, शाल, वुड, शुड, मस्ट, नीड, ऑट टू. मॉडल ऑक्झिलरीज केव्हा आणि कधी वापरायचे पहा. मॉडल ऑक्झिलरीज वर्ब हे मेन व्हर्बच्या अगोदर वापरतात. त्याचा फॉर्म कसा तयार होईल बघा, मॉडेल प्लस वर्ब. आणि अजून एक गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे यूज एट इज. मॉडेल ऑक्झिलरीज वर्ब आहे तसंच वापरतात, त्याच्या फॉर्म मध्ये कोणताही बदल होत नाही. म्हणजे कॅनचं कॅन्स होत नाही किंवा मेचं मेस होत नाही, असा त्याच्या फॉर्म मध्ये कोणताही बदल होत नाही. म्हणजेच यूज ॲट इज जसं आहे तसंच वापरायचं. मेन मॉडल ऑक्झिलरीज अँड देअर युजेस. कॅन आणि कुड केव्हा वापरायचे पहा. कशासाठी वापरतो कॅन आणि कुड तर एबिलिटी पात्रता दर्शवण्यासाठी, रिक्वेस्ट विनंती करण्यासाठी, परमिशन म्हणजेच परवानगी घेण्यासाठी आणि देण्यासाठी, पॉसिबिलिटी दर्शवण्यासाठी कॅन आणि कुडचा उपयोग करतात. कॅन आणि कुड मध्ये फरक काय आहे तर कॅनचे भूतकाळी रूप कुड आहे. एबिलिटी दर्शवण्यासाठी कॅन आणि कुडचा उपयोग कसा करायचा पाहूया. फॉर एक्झाम्पल, ही कॅन स्विम लाईक अ फिश. यामध्ये मेन वर्ब कोणते आहे स्विम आणि हेल्पिंग वर्ब कोणते आहे तर कॅन. तो माशासारखा पोहू शकतो, ही एबिलिटी दर्शवते. सेकंड एक्झाम्पल, शी कॅन स्पीक फ्रेंच लँग्वेज. ती फ्रेंच भाषा बोलू शकते. ती फ्रेंच भाषा बोलू शकते ही तिची एबिलिटी दर्शवली आहे. आता कुडचा उपयोग करून हे तेच सेंटेन्स बघूया. ही कुड स्विम लाईक अ फिश. तो माशासारखा पोहू शकला, कारण कुड हे कॅनचे पास्ट फॉर्म आहे. सेकंड, शी कुड स्पीक फ्रेंच लँग्वेज. ती फ्रेंच भाषा बोलू शकली. आता कॅन आणि कुडचा रिक्वेस्ट दर्शवण्यासाठी कसा उपयोग करायचा पहा. फॉर एक्झाम्पल, कॅन आय टेक युअर पेन प्लीज. कृपया तुझा पेन मी घेऊ शकतो का. हे वाक्य तुम्हाला पोलाइटली विचारायचं असेल तर कुडचा वापर करायचा. कुड आय टेक युअर पेन प्लीज. कुड इज मोर पोलाइट दॅन कॅन. आता परमिशन देण्यासाठी आणि घेण्यासाठी कॅनचा उपयोग कसा करायचा पहा. कॅन आय टेक अ मिल्क. मी दूध घेऊ शकतो का. तेच वाक्य कुडचा उपयोग करून बघा. कुड आय टेक अ मिल्क. आता या ठिकाणी फरक काय आहे तर कॅन आणि कुड कॅन यूज फॉर इन्फॉर्मल परमिशन. जर तुम्हाला मित्राकडून परमिशन घ्यायची असेल तर कॅनचा वापर करायचा, आणि तीच परमिशन तुम्हाला वडीलधाऱ्या व्यक्तींकडून घ्यायची असेल किंवा ऑफिशियल परमिशन घ्यायची असेल तर कुडचा वापर करायचा. कुड यूज फॉर फॉर्मल अँड पोलाइट परमिशन. आता परमिशन देण्यासाठी फक्त कॅनचा उपयोग केला जातो, कारण परमिशन वर्तमान काळातच दिली जाते, भूतकाळात नाही. एक्झाम्पल, यू कॅन गो स्कूल नाऊ इफ यू लाईक. तुला जर आवडत असेल तर आता शाळेत जाऊ शकतो, परमिशन दिली. आता पॉसिबिलिटी दर्शवायची असेल तर कॅन आणि कुडचा उपयोग करतात, म्हणजे शक्यता दर्शवण्यासाठी. फॉर एक्झाम्पल, इट कॅन बी व्हेरी हॉट इन समर. उन्हाळ्यात खूप उष्णता असू शकते. तेच वाक्य कुड वापरून करायचं. इट कुड बी व्हेरी हॉट इन समर. उन्हाळ्यात खूप उष्णता असू शकेल. आता मे आणि माइट या मॉडल ऑक्झिलरीचा ऑक्झिलरी वर्बचा उपयोग कसा करायचा पहा.
मे इज यूज टू एक्सप्रेस परमिशन टू एक्सप्रेस पॉसिबिलिटी. परवानगी देणे किंवा घेणे व शक्यता व्यक्त करण्यासाठी मे हे सहाय्यकारी क्रियापद वापरले जाते. फॉर एक्झाम्पल, मे आय कम इन, मी आता येऊ शकतो का. यू मे गो नाऊ. जर आपण हे तर काय पोलाइट परमिशन घेतोय, ती कशी घेतोय, पोलाइट घेतोय आणि फॉर्मल घेतोय. आता माईट ह्या क्रियापदाचा कसा उपयोग करायचा बघा. माईट हे मेचे भूतकाळी रूप असून त्याचा उपयोग भविष्य काळातील शक्यता किंवा संभव व्यक्त करण्याकरता करतात. म्हणजे इथं शक्यता खूपच कमी असेल तर माईटचा उपयोग करायचा. म्हणजे शक्यता आहे पण खात्री नाही तर तिथं माईटचा उपयोग करायचा. फॉर एक्झाम्पल, वी माईट विन दिस टाइम अवॉर्ड. यावेळी आम्ही अवॉर्ड जिंकण्याची शक्यता आहे, खात्री नाही. आता ह्या पुढचा आहे मॉडेल ऑक्झिलरीज वर्ब मस्ट. मस्ट इज यूज टू एक्सप्रेस नेसेसिटी और ऑब्लिगेशन और फिक्स्ड डिटर्मिनेशन. बंधन, सक्ती व आग्रह अशा भावना व्यक्त करण्यासाठी वाक्यात मस्टचा वापर करतात. फॉर एक्झाम्पल, यू मस्ट कम टुमारो. उद्या तुला आलेच पाहिजे. इथं काय आली, सक्ती आली. किंवा सेकंड एक्झाम्पल, यू मस्ट सॉल्व दिस प्रॉब्लेम. तुला ही समस्या सोडवलीच पाहिजे. म्हणजे जेव्हा आपल्याला एखाद्यावरती सक्ती किंवा बंधन लादायचं असेल तर तिथं मस्टचा उपयोग करायचा. शाल अँड विल चा दोन प्रकारे उपयोग केला जातो. शाल इज युज्ड फॉर द फर्स्ट पर्सन, विल इज युज्ड फॉर द सेकंड अँड थर्ड पर्सन टू एक्सप्रेस पुअर फ्युचर. भविष्यकाळ व्यक्त करण्याकरता शाल आणि विलचा उपयोग करतात. प्रथम पुरुषी सर्वनाम असताना शाल हे सहाय्यकारी क्रियापद वापरलं जातं आणि द्वितीय आणि तृतीय पुरुषी सर्वनामामध्ये विल हे सहाय्यकारी क्रियापद वापरलं जातं. फॉर एक्झाम्पल, आय शॅल गो. सेकंड एक्झाम्पल, वी शॅल गो. थर्ड, वी विल गो. फोर, दे विल गो. 5, ही विल गो. 6, दे विल गो. 7, शी विल गो. 8, इट विल गो. आणि दुसरा उपयोग म्हणजे जर प्रथम पुरुषी सर्वनामाकरता विलचा उपयोग करण्यात आला असेल आणि द्वितीय आणि तृतीय पुरुषी सर्वनामामध्ये शालचा उपयोग करण्यात आला असेल तर त्यावरून कर्त्याच्या ठिकाणचा निर्धार व्यक्त होतो. फॉर एक्झाम्पल, आय विल पास धिस एक्झाम. म्हणजे मी नक्कीच पास होणार. इथं खात्री आहे म्हणून इथं प्रथम पुरुषी आय असला तरी कर्त्याचा निर्धार आहे तिथं, म्हणून विल हे सहाय्यकारी क्रियापद आले. आता शुड ह्या मॉड्यूल ऑक्झिलरीचा उपयोग कसा करायचा पहा. शुड इज युजली यूज टू एक्सप्रेस ड्युटी और ऑब्लिगेशन. कर्तव्य किंवा आवश्यकता व्यक्त करण्यासाठी शुड हे सहाय्यकारी क्रियापद वापरले जातं. फॉर एक्झाम्पल, वी शुड ओबे अवर टीचर्स. आपण आपल्या शिक्षकांचे पालन केले पाहिजे. सेकंड एक्झाम्पल, यू शुड टेक रेग्युलर एक्सरसाइज. तुला नियमित व्यायाम केलाच पाहिजे. आता लास्ट मॉडेल ऑक्झिलरीज वर्ब ऑट टू. ऑट टू शो द मॉरल ऑब्लिगेशन. नैतिक बंधन व्यक्त करण्याकरता ऑट टू चा उपयोग करतात. फॉर एक्झाम्पल, वी ऑट टू लव्ह अवर नेबर्स. आपण आपल्या शेजाऱ्यांवर प्रेम केलंच पाहिजे. तर नैतिक बंधन आलं म्हणून आपण ऑट टू चा उपयोग केलेला आहे. तर हे पहिले आपण मॉड्यूल ऑक्झिलरीज वर्ब आणि त्यांचे उपयोग. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा. तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणी नातेवाईकांना शेअर करा. थँक्यू.